वाढती वाहतूक कोंडी आणि वाढतं प्रदूषण, त्याचबरोबर बांगलादेशींनी देखील या रिक्षांच्या परवान्यांसाठी अर्ज केल्याचं कारण देत आज राज्य शासनाने जे आहे ते नवीन ऑटो रिक्षांना मुंबईमध्ये जे आहे ती बंदी आणलेली आहे। आणि या संदर्भात नेमका रिक्षा चालकांना काय वाटतंय जाणून घेण्यासाठी आम्ही सध्या आहे घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या रिक्षा स्टँडवर। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। राज्य शासनाने आता रिक्षांवर जे आहेत त्यांच्या या नवीन जे परवाने आहेत त्यांच्यावर आतापर्यंत स्थगिती दिलेली आहे। एक रिक्षा चालक म्हणून काय वाटतंय, स्वागतार्ह आहे की काय वाटतं तुम्हाला? ॲक्च्युली इथे मुंबईमध्ये भरपूर रिक्षा झालेल्या आहेत आणि त्या रिक्षांमुळे इथे वाहतूक कोंडी भरपूर होते। दुसरी गोष्ट म्हणजे धंदा इथं एवढा मार खाल्लेला आहे रिक्षावाल्यांचा, जिथे तिथे इथं शेअरिंग रिक्षा झालेल्या आहेत, रिक्षाला धंदा राहिलेला नाही आहे। जेवढ्या रिक्षा आहे तेवढ्या पुरेशा आहेत, त्याच्यामुळं बाकी रिक्षावाल्यांना काय परिणाम होणार नाही आहे। रिक्षा बंद म्हणजे परमिट बंद झालं ते चांगल्या गोष्टीने झालेलं आहे की बाहेरची जी लोकं येणार आहेत ते नवीन गाड्या इथं येणार नाही, ज्या आहेत त्या चालणार आहेत। फक्त रिक्षाचा मला असं वाटतं की रिक्षाचं जे लाईफ दिलेली आहे 17 वर्षाची ती वाढून द्यावी फ्युचरमध्ये, म्हणजे ते जुने रिक्षावाले आहेत ते चांगले आहेत, ते आपली उदरनिर्वाह करू शकतात त्याच्यावर। कसं पाहता या निर्णयाकडे? त्यांनी तर स्वागत केलेलं आहे या गोष्टीमुळे 15 वर्षापर्यंतचे परमिट आहेत, पण त्याच्यासाठी अजून त्यांनी जसं 4 व्हीलरसाठी दिलं जातं की 5 वर्ष वाढवून दिले जातात, तसे रिक्षाला पण 5 वर्ष वाढवून दिले। आणि जे आता परमिट जे बंद झालेलं आहे ते बंद झालं आहे, हे चांगली गोष्ट आहे। म्हणजे रिक्षाची वाढ पण होणार नाही का, कुठे कोंडी होणार नाही का, काही होणार नाही। आणि जसं चाललं आहे म्हणजे व्यवस्थित प्रत्येकाला धंदा व्यवस्थित सगळ्या गोष्टीमध्ये सगळं व्यवस्थित होऊन जाईल। दादा काय वाटतं तुम्हाला? परमिटवर आज स्थगिती आणलेली आहे, रिक्षा चालक म्हणून काय वाटतंय? सध्या तर बंदच केलं पाहिजे, माझं असं वैयक्तिक मत आहे। हा म्हणजे क्राऊड, गर्दी, प्रदूषण वगैरे, बाहेरचे जे लोक आहेत नवीन परमिट काढतात, बाकीचे असे प्रॉब्लेम वाढत जातात। सध्या तर गव्हर्नमेंटने जो नेम काढला आहे तो सध्या तरी बंद केला, तो खूप छान माझ्या मते। कसं पाहता या निर्णयाकडे एक रिक्षा चालक म्हणून? हा निर्णय जरा हेच आहे आपला, कारण आता सध्या कामं राहिली नाही ह्याच्यात, काही ठिकाणी नोकऱ्या नाही, काय नाही, त्यामुळे आपली नवीन पोरं रिक्षा लाईनीत हे करत चालली आहे। आपल्या रोजगार नसल्यामुळे रिक्षा घेऊन आपला उदरनिर्वाह करतात आहे। परत असं इंधनांचे भाव बी वाढले, पेट्रोल आता गॅस-बीसचे भाव वाढले, यामुळे पण काही थोडा परिणाम झाला आहे, धंद्यावर परिणाम झाला आहे। एकूणच या स्थितीमध्ये रिक्षा चालकांमध्ये 2 मतप्रवाह असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे रिक्षा चालक या मोठ्या प्रमाणात या निर्णयाचं स्वागत करताना दिसत आहे, तर तरुण रिक्षा चालकांचं म्हणणं आहे की यामुळे जे तरुण रिक्षा चालक या व्यवसायात येणार आहेत त्यांच्या रोजगारावर परिणाम होईल, त्यामुळे सरकार या संदर्भात पुढे काय पावलं उचलतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।